नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम MPSC अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। आज आपण बघा, आज आहे 4 ऑक्टोबर 2024। तर 2024 ची कंबाईनची ॲड येत नव्हती, म्हणून मूल विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्यासाठी रितसर परवानगी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर पुणे येथे आंदोलन सुरू केलेलं होतं। त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ट्विट केलेलं आहे आणि आपल्याला कंबाईन 2024 ची जाहिरातीची माहिती दिलेली आहे। तर ती माहिती जाणून घेऊयात आपण, की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे। त्यांनी ऑथेंटिक माहिती दिलेली आहे बघा, त्यांच्या ह्याच्यावरून शासकीय सेवेतील गट ब आणि गट क पदाची ॲड आहे ना, ही 2024 ची आठवड्याभरातच येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता विषय असा आहे की ॲड येईल 2024 ची, परंतु याच्यामध्ये PSIच्या जागा किती असतील आणि PSIचा वयवाढीचा मुद्दा इन्क्लूड होऊन येईल का, आणि जागा येईल तर जागा किती येतील हे महत्त्वाचा पॉईंट आहे। ॲड हे 2-3 दिवसात कशी येतील, कशी येऊन जाईल, परीक्षा योजना ही आयोग पब्लिश करेल, ते बघणं महत्त्वाचं राहील। तर आनंदाची गोष्ट आहे की ॲड तर येणार आहे, ती परीक्षा योजनेमध्ये कसं येईल, काय बदल होत आहेत। वन एक्झाम म्हणजे बचा कट ऑफ आणि कचा कट ऑफ एकत्र वेगवेगळा, म्हणजे बचा वेगळा कचा वेगळा असा लागून येत आहे। ती परीक्षा योजना काय असेल हे आयोग आता 2-3 दिवसात पब्लिश करेल। पण एक चांगली गोष्ट आहे की ॲड तर येणार आहे 2-3 दिवसात, तर जे विद्यार्थ्यांनी आणि अभ्यास सुरू केला नाही त्यांनी तयारीला लागावं। धन्यवाद। चला।